AI कडे जर बघायचं झालं तर AI कडे तुमचा दृष्टिकोन काय की अशा काही गोष्टी जर तुमच्या हाताशी आल्या तर तुम्ही त्याचा वापर कसा कराल? वर्गामध्ये साधारणतः 40 तरी मुलं असतात, हम्म, बरोबर. आता प्रत्येक मुलांचं आपण डेली ऑब्झर्वेशन नाही करू शकत, बरोबर. हम्म, तर ते याच्या मदतीनं आम्हाला सोपं जाईल. प्रत्येक मुलगा अभ्यासात कसा आहे, प्रत्येक विषयात कसा आहे, बरोबर. आपल्याला भरपूर विषय असतात, त्या प्रत्येक विषयात कसं आहे, त्याचा गुण कशामध्ये आहे, कल कशामध्ये आहे, त्यांची स्किल कोणत्या गोष्टीसाठी पुढं त्याला डेव्हलप करता येईल, बरोबर. त्याला कुठं आपल्याला जास्त काम करायची गरज आहे, कोणत्या गोष्टीत तो पाठीमाग आहे त्याच्यावर काम करायची गरज आहे, ह्या सर्व गोष्टी AI मुळे आम्हाला सोप्या जातील. बरोबर. आणि तुम्ही जे ऍप सांगताय त्या ऍपचा नक्कीच उपयोग होईल की मुलांना पुढे नेण्यासाठी, आणि जी मुलं पाठीमागे राहिलेत त्यांना त्यांची ग्रोथ कशी वाढवता येईल ह्याच्यासाठी त्याचा उपयोग आम्हाला करून घेता येईल. हे ऍप पालकांसाठी पण आहे. बरोबर. पालक आणि शिक्षक. ज्या ह्याचा शिक्षकांना जसा उपयोग होणार तसा त्या पालकांना पण कळणार आहे की आपलं मूल कुठं आहे. खरंय, अगदी खरंय. शिक्षकांचं पण तरी लक्ष असतं, पण पालकांना नक्की काय चालू आहे किंवा त्यांनी घरी काय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे ते मला वाटते खूप चांगलं एकत्रपणे ते करता येईल. आणि पालकांनाही समजेल की आपला मुलगा कुठपर्यंत आहे. आता बऱ्यापैकी त्यांनाही ट्रॅक मिळत नाहीये की आपण कोणत्या पद्धतीने ह्या अशा ऍपचा त्याच्यामुळे त्यांनाही खूप फायदा होईल. टीचरला सर खूप छान. आणि मला असं वाटतं की शिक्षक आणि पालक यांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं की तो मुलगा बरोबर पुढे जाईल, त्यामुळे याचा फायदा नक्कीच होणार आहे. कधी कधी तो गॅप असतो ना, तो जेव्हा भरतो तेव्हा तो म्हणजे कम्फर्टेबली त्याला आवडायला लागतं शिक्षण. म्हणजे तो मुलगा म्हणतो की नाही मला शाळेला जायचंय, मला शिकायचंय, हे बदल दिसायला लागतात आणि आता त्या मुलांमध्ये तेच दिसते.